मम चल की जेवायला लय भूक लागली. कृष्ण या जगात नाही यांना कळलं ना तर अख्खी रात्र जागून काढायला लागलं आपल्याला. मला तर अजिबात भूक नाही बघ. ती कृष्णी गेली ते ऐकूनच माझं पोट भरलंय. अहो जेवायला वाढू का? तुम्ही जेवून घेतलं असतं. नाही नको, इच्छा नाही. ही पोरगी घरात आल्याशिवाय ना चेन नाही पडणार आम्हाला. पण कुठं राहिली असली? कधीच एवढा उशीर करत नाही. आज कशी येणार झाले? अव आता कारखान्याची एवढी मोठी जबाबदारी तिच्यावर टाकल्या. एवढं मोठं पद आहे तिच्याकडं म्हणल्यावर भानच विसरली असेल. मी काय म्हणत्या, तुम्ही समधी जेवून घ्या की. तिला येऊन दे कवा याचं तवा. मला भूक लागली असेल ना, तुम्ही जेवून घ्या. पण नको तेव्हा नको तिथं नको ते बोलण्यासाठी तोंड उघडू नका. तुम्हाला जे सांगायचं ते आधीच सांगितलंय आम्ही. अहो तिच्यावर कशाला चिडताय? राया गेलाय ना कृष्णाला आणायला, येतच असते. तुम्ही फोन करून बघता का एकदा? अहो 4-5 वेळेस फोन केला, तो उचलत नाहीये म्हणून तर काळजी वाटते. अरे गाडीवर असल म्हणून उचलला नसल. परत एकदा करून बघ, म्हणजे आपल्या जीवाचं घोर तरी मिटेल. बर. राया, अरे कुठे आहेस तू? फोन का उचलत नाहीये? आम्ही कधीपासून फोन करतोय. बरं कृष्णा भेटली का? भाऊसाहेब हे बरं. राया, रडतोयस तू? हा काय झालं? भाऊसाहेब, आपल्या कृष्णाचा अपघात झालाय कारखान्यात. तिला शॉक लागलाय. तिला काही हालचाल करता येईना. काय? हे कधी झालं? कसं झालं? आता कुठे आहे तुम्ही? तिला हॉस्पिटलमध्ये आणले. आयसीयू मध्ये आहे ती. राहा, आमचं ऐका. सगळ्यात पहिले रडणं बंद कर. आम्ही आहे ना. हा हे बघ, आम्ही त्या पोरीला काही होऊ देणार नाही. भारीतल्या भारी डॉक्टरला आपण तिला दाखवू. त्या पोरीला काही होणार नाही. राया, हे पोरा शांत हो. हे बघ, मी आलो लगेच तिथं. हा हे फोन. अहो काय झालं? आणि ते डॉक्टरांचं काय म्हणालात तुम्ही? आणि राया का रडत होता? अहो बोला ना काहीतरी. अरे भाऊ काय झालं, बोल तरी. अगं ते आपली कृष्णा आहे ना, तिला कारखान्यामध्ये शॉक लागलाय. नाही, कृष्णा हालचाल करणं झाली. राय तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलाय. काय? तू चल, मला दवाखान्यात घेऊन चल. भाऊ तुझ्याकडे मी आजपर्यंत काय बी मागितलं नाही, पण आज मागते. माझ्या कृष्णाला वाचू. तिला काय बी होता कामा नाही. ऐकतोस ना भाऊ? कृष्णे अशी झोपून राहू नकोस ग. बघ की ग माझ्याकडं. तुला मी भेटायला आले कृष्णे. डोळे उघड की ग. कृष्णे तुझ्या आवडीचा समजा स्वयंपाक करते मी. तू घरी चल ग. असे सावर स्वतःला. काय बी तिला होणार नाही. ती बरी होईल. तू रडू नकोस ग. आपल्या कृष्णाला असं आपल्या डोळ्यात पाणी आलेलं नाही आवडणार. शांत हो ग. शांत हो. डॉक्टर, कृष्णाची तब्येत कशी आहे डॉक्टर? उपचारांना प्रतिसाद देत आहेत त्या, पण इतक्यात काही सांगता येत नाही. परिस्थिती अजूनही नाजूकच आहे. अहो पण डॉक्टर, कृष्णे बाकी कृष्ण काय म्हणते डॉक्टर? पण माझी कृष्ण किती नाजूक परिस्थिती झाली तरी हार मानणार नाही. प्रत्येक गोष्टी सगळं लढत ती रानाची मोठी झाली.
किती मोठी संकट आली तरी त्या संकट आपण ठामपणे पाय रोवून उभी राहते माझी कृष्णा. साक्षात यम जरी आला तरी त्या म्हणाल तुझ्या गाडीला ब्रेक लाव. म्हणशील ना कृष्ण, म्हणशील ना कृष्ण, बोल ना. मामा हे बघ, असं धीर सोडू नको. अरे काय बी होणार नाही कृष्णाला. बघ तू ती परत येते का नाही बघच तू. अरे मीच काय होऊन देणार नाही तिला. हलक्यात कामच नसतंय आपलं. हा कृष्णा आहे ती, तिने असं लय संकट पळून लावलेत. अजिबात खचू नका तुम्ही. उठ ना कृष्णा. नाग कारखाना वाट बघतोय तुझी, घरातली पुस्तकं वाट बघतायत. तुला मामीचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना. तू भाऊसाहेबांना वचन दिलं आहेस ना सीए व्हायचं. मग तू ही अशी सगळं अर्ध्यात सोडून का अशी पडू नयेस कृष्णा. उठ. आपल्याला दोघांना मिळून लय कामं करायची आहेत बघ कृष्णा. उठ ना कृष्णा. ऐक माझं कृष्णा. कृष्णा मी तुलाही असं नाही बघू शकत ग. नाही बघू शकत मी तुलाही असं. राया हे पोरा, अहो जरा धीरानं घ्या. कृष्ण तुमच्या ठिकाणी होती तेव्हा तिने धीरानं घेतलं का नाही. अहो हार मानणारी पोर नाही येत ती. मरणाशी झुंज देऊन त्याच्यावर मात करून सुखरूप घरी परत येणार बघा ती. आमचा ना या पोरीवर लई विश्वास आहे. राया तुम्ही नका काळजी करू. रात्रीपासून तुम्ही इथंच बसून राहिलाय. आमचं ऐका, जरा बाहेर जा, तोंडावर पाणी मारा, काहीतरी चहा पाणी घ्या. तोवर आम्ही बसतो इथं. नाही भाऊ, मी माझ्या कृष्णाला सोडून कुठं बी जाणार नाही. असं नका म्हणू राया. अहो तुम्ही काही खाल्लं पिल्लं नाही तर तुमची तब्येत बिघडलं. मग ही धावपळ कोण करणार, कृष्णाकडे कोण लक्ष देणार. राया एक काम करा, तुमच्यासाठी नाही पण आपल्या कृष्णासाठी काहीतरी खाऊन पिऊन. आम्ही सगळे हाय इथं कृष्णाकडे बघायला. ऐका आमचं, जा. अहो आली शुद्धीवर कृष्णा. नाही, मग तुम्ही बाहेर काय करता. तिच्याजवळ थांबा ना. रायाला बोलवायला आले होते. राया कुठे? अजून आला कसा नाही हा. अहो आम्ही त्याला चहा पाणी प्यायला पाठवलं होतं. बराच वेळ झाला. बाहेर काय करतोय पण हा. अहो तुम्ही बोलवा की त्याला. मी जरा आशाला घरी आराम करायला पाठवायचं म्हणत होते. लईच हाल करून घेतलेत तिने. चेहरा अगदी बघवणा झालाय. त्यात तिने काही खाल्लं पिल्लं नाहीये. तिला घरी जा म्हटलं तर आया आल्यावर जाते म्हणती. ठीक आहे, आम्ही बघतो. तुम्ही आशाची काळजी घ्या. हा आशा, माझ्या कृष्णाच्याच वाटेला का हे सगळं असं विचारत होतीस ना. आता तुला कसं सांगू. अगं गुरुजींनी भाकीत केलं होतं, रायाची पहिली बायको खूप दिवस जगणार नाही. मला तर काळजी वाटायला लागली. गुरुजींचं भाकीत खरं तर होत नसेल ना. अरे काय पण म्हणल्या का. मानसिंग देवाची काठी खाली न टेकावता वर देवळा पण निघून गेला. म्हणल्या का त्याची आई वाचली.
ती काठी जर खालीपासून तर देवळापर्यंत नेली तर मनातली इच्छा मागल ती पूर्ण होती बघ. ती जर घेऊन गेला ना देवाच्या दारात तर देव नाराज करत नाही त्याला. ही काठी तुमच्याच हातने देवळात जावी ही देवाची इच्छा आहे. काठी पडता पडता वाचवली तुम्ही. तुमचा हात लागला काठीला. राय काय हे कशासाठी काय गरज होती या सगळ्याची? कृष्णाला वाचवण्यासाठी मला जी जी काय करायला लागल ती मी सगळं करणार. त्यात माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्या कृष्णाचा जीव वाचला पाहिजे. जर कृष्ण नाही तर एवढा आया बी नाही. राय एवढा जीव आहे तुमचा कृष्णावर? मी काहीच नाही जीव लावला हो. जीव तिनं लावला मला. पण असा जीव लावला की दगडाला बी पाजर फुटत. मी तिला झिडकारलं, दूर केलं, नकारलं, तर तिनं प्रेम करणं काही सोडलं नाही. जीव लावणं काय असतं हे तिनं शिकवलं. प्रेमात ना खूप मोठी ताकद असते बर का. ते आम्ही फक्त ऐकलं होतं. आज तुझं प्रेम पाहिलं ना खात्री पडली. कृष्णा ना नक्की बरी होणार. अरे मनापासून केलेलं प्रेम मनापर्यंत पोहोचतं. तुझं तर फक्त मनापर्यंत नाही त्या देवापर्यंत पोहोचलंय पोरा. कृष्णा ठीक होणार पोरा. चल कृष्णाला गरज आहे तुझी. हा चल गमन. चल चल काय नाही सांभाळून चल. हा चल चल. कृष्णे अशी झोपून राहू नकोस ग. बघ की ग माझ्याकडं. अगं माझ्यावर कसला राग धरलायस एवढा. किती दिवस झाले तुझ्या तोंडून मामी अशी हाक ऐकली नाही ग. तुझा आवाज ऐकला नाही की कसं तरीच होत. कृष्णे बोल की ग आमच्या संग. नको ग आम्हाला अशी एवढी शिक्षा देऊ. असे तूच म्हणते ना माझी कृष्ण वागी नाही. किती मोठी संकट आली तरी अजिबात हार मानणार नाही. अगं बघ ना एवढ्या मोठ्या संकटामोर सुद्धा कशी पायरून उभी कशी जागा ती बघ तिच्याकडं. हाव मग तिला सांगा की माझ्याबरोबर बोलायला. ती वाईट जरी माझ्याशी बोलली ना तरी मला बरं वाटत. अगं बोलल ती. तिला वाईच बरं वाटू दे. मामी माझ्यासाठी ही कर, मामी माझ्यासाठी ती कर. मामी काळजी करू नको. मी सीए झाल्यावर सगळं आपलं चांगलं होईल. काय काय गप्पा मारती बघच तू तुझ्यावरती. जावई बापू नाही आलं कालपासून. त्यांना बी आधाराची गरज आहे. त्यांच्याशी बोलायला लागल. चला हा दमनर पुरा. हा असत. हा डॉक्टर साहेब. हा समोर बस समोर बस. डॉक्टर साहेब. हा बस दमन 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 आहे. हा हा दमन. हा बस 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 बस. हा शाबास. डॉक्टर साहेब या ना लवकर. हे बघा काय झालं. रक्त फार गेले. उपचार करावे लागतील त्यांना. डॉक्टर ते सगळं नंतर करू. मला सांगा माझी कृष्णा कशी आहे. मला तिला भेटायचंय. जावई बापा हे काय झालं. तुमची अशी अवस्था कशी झाली. आपली कृष्णा जागावी म्हणून देवकाठी घेऊन ते देवळात गेलत. बिना चप्पलच. ती पण काचावून चालत. त्यांच्या पायात समजा काचाच घुसले त्या. तुम्हाला इमिजिएट उपचाराची गरज आहे. त्यांना ओपीडीत घ्या. अहो डॉक्टर मला सांगा ना माझी कृष्णा कशी आहे. मला तिला भेटायचंय. त्या ठीक आहेत. आम्हाला तुमच्या जखमा साफ करून त्यावर ड्रेसिंग करावं लागेल. मला माझ्या जखमांची फिकर नाही डॉक्टर.
मला माझ्या कृष्णाची काळजी आहे. मला तिच्या जवळ जायचंय. और आहे नाही सावरा स्वतः. भाऊ सोडा मला, मला कृष्णाजवळ जायचंय. अरे कृष्णाकडे लक्ष द्यायला आम्ही सगळे आहे ना इथं. तुझी अशी तब्येत असताना तू कसं तिच्याकडे लक्ष देणार? आणि कृष्णाला आवडेल का तू तुझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलेलं? ते काही नाही. डॉक्टर साहेब चला ड्रेसिंग करूया. सोपन पकड रे. ओपीडीत घ्या, ड्रेसिंग करायला लागेल त्यांना. चल चल आराम जमाने पोरा. शाबाश असते. हो हो चल सोपन जात. अहो आवरलं का तुमचं? राय झालाय का तयार? हॉस्पिटलला जायचंय, उशीर होतोय ना. हो मगाशीच उठलाय, येतच असेल खाली. मी म्हणते तुम्ही एकटे गेला असतात. त्याची अवस्था बघवणं झाली हो. पायाला किती लागलंय त्याच्या. त्यांनी जरा आराम केला असता. तुम्हाला काय वाटतं? आम्ही नाही म्हटलं तर तो ऐकल. त्याचा इथं जीव लागल. अहो कृष्णाच्या काळजीमध्ये तो रात्रभर झोपला पण नसेल बघा. हो काळजी सगळ्यांनाच वाटते. मला पण वाटतंय कृष्णा बरी व्हावी, पण म्हणून आपण असं वेड्यासारखं वागत नाही ना. काय गरज होती हो त्यांनी ती काठी घेऊन जायची? कशासाठी जीवाचं एवढं हाल करून घ्यायचं? तुम्हाला नाही कळायचं रायाचं प्रेम. रायाचं प्रेमच कृष्णाला मरणाच्या दारातून बाहेर काढणार बघा. हा बोल गुले. रंजे, गुरुजींनी सांगितलेलं बाकीत खरं ठरलं रंजे. आपली कृष्णे आपल्याला सोडून गेली. काय? अगं काय बोलतीयस गुले? काय झालं? हा भाऊसाहेब, भाऊसाहेब आपली कृष्णे आपल्याला सोडून गेली. हे नाही होऊ शकत. कृष्ण असं नाही करू शकत. काय झालं भाऊसाहेब? कृष्णा कृष्ण बरी आहे ना? आई काय झालं? बरी आहे ना भाऊ? कृष्ण बरी आहे ना? हा हो म्हणा. हा बोला. राया कृष्णा गेली. मम्मी हॉस्पिटल आहे. अरे इदा त्यांच्या घरात आता भूकंप झाला असेल. आपण एक काम करू, आता आशीच्या घरात बॉम्ब फोडू. मला तर लई मज्जा येईल बघ. असं झालंय का नाही, कवा समधी येते ती आणि मी कवा समध्यांची रेडकी तोंड बघत्या. मम्मी मला तर वाटतंय आता त्यांच्या डोळ्यातलं पाणी बी आटलं असेल. इतक्या वेळा ते कृष्ण मरून जिथे झाले, आता यावेळेस रडू येते का ना ते बी माहित नाही. रडणार, समधी रडणार. समध्यासनी कसा पाजर फुटतोय का नाही तू बघच. आणि काय रे मग काय धरणं मी बघत्या. मरून जित्ती झाली, मरून जित्ती झाली, काय लावलंयस? वाईस तर चांगलं बोल की. आता ह्या टायमाला नाही जित्ती होणार ती. आता आपण निस्ती तिच्या मरणाची मज्जा बघायची बघ. कृष्णे असं कसं झालं? उठ की ग कृष्णे. अगं मम्मी कशा रडती इथं? आता घरातला बघायला कोणी नाहीये, कशा नाटक करतीस? अरे मला आशीला फोन लावायचाय का नाही, मग त्याच्या आधी जरा वातावरण निर्मिती नको का करायला. नाहीतर लोकांनी वाटलं आपणच तिला मारल्या. होय मम्मी ते बी खरंय. आपण काय म्हणा मम्मी, तू एक नंबर ऍक्टिंग करतेस. मला तर वाटतं ना तुला कुठल्या तरी सिरियल मध्ये घेतलं पाहिजे. ते निगेटिव्ह बायचा रोल एक नंबर करशील तू. बरं जाऊन दे तिकडे, ती रोल फिल्म मरून दे. मला आधी फोन लावून दे पटकन आशीला. हवं चला जाऊया हॉस्पिटलमध्ये. तसं माझ्या जीवाला काही तर चैन पडायचं नाही. चल. असं पण तिथे तू गोली थांबली ना, मला तर अजिबात पटलं नाही बघ. वय मला बी वहिनी साहेबांचा शब्द मोडता आला नाही. नाही तर कृष्णीला हॉस्पिटलमध्ये सोडून मला घरी यायची अजिबात इच्छा नव्हती बघा. चला आपण जाऊया आणि तिच्या पाशीच थांबू. चल. हॅलो आशे
असे काय झालं असे असं कसं झालं लई वंगाळ झालं बघा असे लई वंगाळ झालं आपल्या कृष्णेने कुणाचं काय वाईट केलं होतं कुणास ठाऊक तेव्हा तिच्या वाट्यालाही समजा असं आलं आपली कृष्णे आपल्याला कायमची सोडून गेली की असे काय झालं असे काय झालं हॅलो हॅलो कोण बोलतंय काय झालं सोपान आरो गुरुजींनी सांगितलेलं बाकीत खरं ठरलं की अरे आपली कृष्णी आपल्याला सोडून गेली की काय हवं जावई बापू कायच का बोलणं झालेत काय झालं आपल्या कृष्णीला मला पण काहीच कळना झालं या अरे राया नक्की काय झालं ते तरी सांग की ए भाऊ तू तरी विचार ना नक्की काय झालंय होय भाऊसाहेब अहो कृष्णीकडे बघून तरी तिला काय झालंय असं वाटत नाही पण रायांची अवस्था बघितल्यावर लई काळजी वाटायला लागल्या बघा तुम्हीच विचारा की त्यासनी मम्मी नक्की काय झालं राया एवढ्या टेन्शन मध्ये का काय मला बी काय कळना झालंय बघ ती कृष्णी मेलेली जित्ती काय झाली ती जित्ती आहे तर हिव रडतोय काय काय कळायलाच मार्ग नाही बघ काय मम्मी तू एवढी बदामा खातेस तुला लगेच कळलं असेल काय झालं ते बदम खात्या म्हणून काय डॉक्टर झाली का मी थांब जरा ते डॉक्टर आलं म्हणजे मग कळलं आपल्याला काय झालंय काय नाही राया अहो नक्की काय झालंय आम्हाला सांगा म्हणजे तसं आपण डॉक्टरशी बोलू काहीतरी उपाय शोधू भाऊसाहेब भाऊ कृष्ण डॉक्टर काय झालंय त्यांच्या हाताला खूप जोराचा करंट बसला होता त्यामुळे कृष्णाचा उजवा हात काम करत नाही तो हात अधू झाला शॉक लागल्यामुळे उजव्या हाताच्या आणि मेंदूच्या नसा डॅमेज झालेल्या आहेत म्हणून त्या हाताला सेन्सेशन नाहीये हो डॉक्टर मग तो सेन्स आणा मी माझ्या कृष्णाला असं नाही बघू शकत तुम्ही सांगा खर्च किती येईल मी किती बी खर्च करायला तयार आहे प्रश्न खर्चाचा नाहीये आम्ही ट्रीटमेंट करू परंतु तो हात कधी पुन्हा काही काम करेल हे आत्ताच सांगता येत नाही कदाचित तो हात आयुष्यभर असाच राहण्याची शक्यता देवा अरे का केलंस हे माझ्या कृष्णीच्या बाबतीत हे समजा का होतंय काय नाही डॉक्टर म्हणले अजिबात काळजी करू नका म्हणजे आम्हाला आधी वाटलं काहीतरी मोठं सिरियस आहे पण तसं काहीच नव्हतं ते म्हणले हाताला मालिश करा महिन्याभराने एकदम ठणठणीत होईल टेन्शन घ्यायचं कामच नाही म्हटले आम्ही आधीच म्हणत होतो ही पोरगी ठणठणीत बरी होणार काय हे पोरी तू स्वतः घाबरलीस आणि आम्हा सगळ्यांना घाबरवलंस बघ बाय असे आता महिनाभर चांगली हाताची मालिश कर आणि काळजी घे बर का तिची माहेरात माहेरी अरे कृष्णाला अशा घरी घेऊन निघालीये म्हणजे तिला कृष्णाची काळजी घेता येईल आणि कृष्णालाही बरं वाटेल कृष्णा कुठं बी जाणार नाही ती माझ्यासोबत आपल्या घरात राहणार अरे पण तिचं समजा आपल्यालाच करावं लागल मी करेन सुखदुःखात साथ द्यायची शपथ घेतली होती ना आम्ही मग या वेळेला मी तिची साथ कशी सोडीन काय बी झालं तरी मी कृष्णाची साथ सोडणार नाही खरंच राया
मी वचन देतो तुला. बरं वाटतं ना कृष्णे? तुम्ही आजूबाजूला असला की बरंच वाटतं. अगं मग चल माझ्याभर, चांगली काळजी घेते बघ मी तुझी. अगं पण धाकल्या मालकाने त्याला सोडलं तर पाहिजे. पण तू बघच धाकलं मालक आपल्या कृष्णाची किती काळजी घेतात ते. तुला रायांसारखा नवरा मिळाला, नशीब काढलंच बघ पुरी. अगं आम्ही बी घेणार नाही एवढी चांगली काळजी घेतली रायने तुझे गेल्या काही दिवसात. पण तू नको काळजी करू, राया समद नीट करतील बघ. आणि रायाजवळ तुझ्या सोबत आहे त्यावर आम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाही. घाबरू नका, मी तुमचा विश्वास नाही मोडणार. बरं डिस्चार्जचं सगळं पुरं झालंय, कृष्णाला घरी घेऊन जायला काहीच अडचण नाही आता. कृष्णा आवरले तुझं? हा चल दे हात. अगाशे कृष्णा चल आपण निघूया. हा चल. थांब. अहो ऐकलं का? राय कृष्ण आले, जरा भाकर तुकडा घेऊन या. हो आले आले. आलेल्यांची गेलेल्यांची घरातल्यांची बाहेरच्यांची कोणाकोणाची नजर नको लागू दे माझ्या पोरासनी. हा आता मी पण बघतोच कोण नजर लावतोय ते. राय दादा आणि लाय तर नादच नाही. मी आता वहिनींची स्वतः ढाल म्हणून उभा राहणार आहे. ए ढाल, अरे रायाकडे बघ, तुझ्याकडे बघ, आणि तू ढाल होणार हो ना त्याची. ओ पुयाजी, ताकद काय नसती अंगात नसती, प्रेमात असती. आणि हे त्या दोघांनी सिद्ध करून दाखवले. ए प्रेमाच्या, अरे त्यांना इथंच उभं करतोस काय? येऊ दे की त्यांना आतमध्ये. चला ना. राया तुम्ही येताना कृष्णाची सगळी औषधं आणली आहेत ना? हो. थांबा 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 थांबा. ठीक आहे. धरा तुम्ही, तोंड गोड करा. आई हा कृष्णा राया कृष्णाला खोलीत घेऊन जा. काय त्रास तर होत नाही ना? नाही. काय त्रास झाला काय लागलं की मला सांगायचं. हा लपवायचं नाही अजिबात. अरे राय मला टेरेसवर का घेऊन आलायस? तू थांब इथंच, मी आलो. ती दोघं इथं काय करते ती? कृष्णा
धर. राया मला डाव्या हाताने नाही उडवता येणार र. उडवायच्या आधीच कसं कळलं तुला उडवता येणार नाही? प्रयत्न तर कर, जमतंय बघ. घे ही माझ्या धर, मी तिकडून पतंग सोडतो. हा हेच ढील दे. हा जमतंय बघ. बाई उधळून देई सार जिन मन झालं बाजिंद. लईच हवेत उडायला लागली आहे ह्यांची पतंग. तर ही पतंग कशी कापायची का नाही मला चांगलंच ठाव आहे.